नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. डॉक्टर मंत्रा या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण पाहतो की हल्ली थकाथकीच्या जीवनात अनेको आजार उद्भवत असतात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा आजार म्हणजे हृदयरोगाचे विकार. खरं तर आज 29 सप्टेंबर आहे, म्हणजे जागतिक हृदय दिन आहे आणि याच हृदयाच्या विकारांवरील उपचारांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये पुण्यातील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभय सोमाणी स्वतः उपस्थित आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अभय सोमाणी हे हृदयरोग तज्ज्ञ असून ते MD DNB मेडिसिन DNB कार्डिओलॉजी पदव्युत्तर आहेत. तर फेलो अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि फेलो युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी देखील त्यांनी केली आहे. सध्या ते सोमाणी कार्डियक सेंटरचे डायरेक्टर आहेत. डॉक्टरांनी आत्तापर्यंत अनेको रुग्णांना बरं केलं आहे. तर कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी, विदाऊट स्विचेस वॉल्व रिप्लेसमेंट या सर्व तऱ्हेच्या शस्त्रक्रियांमध्ये ते निपुण आहेत. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा सरांनी पेपर प्रेझेंटेशन केलं आहे. तर सरांकडे अगदी बाहेरच्या देशातून सुद्धा रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर जास्त वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांकडे वळूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा की हार्ट अटॅक किंवा हृदय विकार म्हणजे नक्की काय? हार्ट अटॅक म्हणजे काय की जेव्हा रक्तवाहिन्या हृदयाच्या बंद पडतात किंवा ब्लॉक होतात त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतं. याच्यामुळे हार्ट अटॅकमध्ये काय होतं की हे ब्लॉकेज कशामुळे होऊ शकतात? ब्लॉकेज होऊ शकतात कोलेस्ट्रॉल डिपॉझिट्समुळे होऊ शकतात आणि समटाईम्स हार्ट अटॅक डिमांड सप्लाय मिसमॅच. म्हणजे काय की रक्तपुरवठा कमी पडतोय आणि रिक्वायरमेंट खूप जास्त आहे, याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे कारणं होऊ शकतात हार्ट अटॅकसाठी, ते आपण थोडक्यात बघूया. नक्कीच डॉक्टर. या हार्ट अटॅकमध्ये हृदयविकारांचे रिस्क फॅक्टर्स आहेत का किंवा काय आहेत? रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय की काही रिस्क फॅक्टर्स असतात ज्याला आपण म्हणतो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि काही रिस्क फॅक्टर्स आहे ज्या नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. व्हॉट यू मीन बाय मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे काय? ज्याच्यात आपण काहीतरी करू शकतो, काही उपचार करू शकतो आणि त्याच्यामुळे हृदयाचे अटॅक होण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणजे काय की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, स्मोकिंग आहे, दीज आर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. ह्या गोष्टींना आपण नियंत्रित व्यवस्थितपणे केलं तर आपल्याला नक्कीच हार्ट अटॅक होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतात. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय? ज्याच्यावरती आपलं कंट्रोल नाही आहे. कंट्रोल का कुठल्या गोष्टीवरती नाही आहे? एजवरती कंट्रोल नाही, आपलं सेक्सवरती कंट्रोल नाही, विच सेक्स वी बिलॉंग टू. मेलमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. जेनेटिक मेकअप, आपल्या अनुवंशिकता जे आहे त्याच्यावरती आपण काही चेंज करू शकत नाही. काही जेनेटिक डिझीज आहे ज्याच्यामुळे हार्ट अटॅक जास्त प्रमाणात होऊ शकतं. सर, अगदीच आपण पाहिलं की कमी वयामध्ये सुद्धा हृदयविकाराला आपण सामोरं जातो, तर त्याबद्दल काहीतरी माहिती द्या सर. हां, हल्ली आपण बघतोय की यंग हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो की कमी वयात हार्ट अटॅक यायला लागले. पहिले आपण ऐकायचो की 50-60 या वयामध्ये हार्ट अटॅक होत होते, पण आता आपण बघितलं तर जीवनदैनिक शैली चेंज झाल्यामुळे किंवा लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण हा कमी वयात येऊ शकतं. सेकंड डिकेड म्हणजे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष या एजमध्ये सुद्धा आपण हार्ट अटॅकचे बरेचसे प्रमाण बघतोय. आणि याच्यासाठी मेन रिझन आहे स्ट्रेस आणि लाईफस्टाईल आणि स्मोकिंग आणि हल्ली माराजुना हे वेगवेगळे अंमली पदार्थाचे जे सेवन यंग पोरं करतात, कॉलेज गोईंग स्टुडंट्स करतात आणि यंग IT पॉप्युलेशन करतं, याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आय थिंक याच्यावरती आपल्याला नियंत्रण करायला पाहिजे. अगदीच सर, नियंत्रण करायलाच हवंय. सर, महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कसं आहे? महिलांमध्ये असं बघितलं गेलं तर आपण म्हणतो की इनिशियल फेजेस ऑफ लाईफ म्हणजे पहिले 4 ते 5 डिकेड महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण थोडं कमी असतं. पण एकदा जर का जेव्हा पाळी संपते, ज्याला आपण म्हणतो पोस्ट मेनोपॉझल वुमनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण मेल एवढंच होऊन जातं. त्याच्या आधीचं जो प्रमाण असतो तो कमी असतो, कारण इस्ट्रोजन इज टेकन ॲज अ प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस कमी होतात महिलांमध्ये. सर, हृदयविकाराची लक्षणं आता नेमकी कोणती आहे? हृदयविकारची लक्षण म्हणजे काय की छातीत खूप दाब येणे, छातीवरती प्रेशर येणे, छातीवरती काहीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे, ह्या गोष्टींवरती मेन हे आहे. याच्याबरोबर छातीत दुखलेलं पेन रेडिएट होऊ शकतं, रेडिएशन टू द राईट शोल्डर, लेफ्ट शोल्डर, कधी कधी जॉमध्ये रेडिएशन होऊ शकतं, ह्याला जॉ म्हणतो आपण, याच्यात रेडिएशन होऊ शकतं. चोकिंग सेन्सेशन म्हणजे गळा पकडून धरलं किंवा आवळून पकडलं असं वाटू शकतं आपल्याला. या पोटाच्या वरती कुठेही दुखणं कधी कधी हार्ट अटॅकमुळे होऊ शकतं. कधी कधी हार्ट अटॅकमुळे छातीत दुखणं आणि प्रोफ्यूज स्वेटिंग, दिस कॅन बी अ सिम्पटम. मोर दॅन हाफ एन आवर जेव्हा आपण म्हणतो अर्धा तास खूपच छातीत भरून येतं, खूप छातीत दरदरून दुखतं आणि खूप घाम येतं, तर दिस इज टेकन डायरेक्टली ॲज वन ऑफ द सिम्पटम ऑफ हार्ट अटॅक.
मग दम लागणे, चालताना जिने चढताना दम लागणे, कधी कधी अरिथम्याज होणे, कधी कधी सडन कार्डियक डेथ ज्याला आपण म्हणतो, की सडनली आपण ऐकतो की थोडंसं छातीत दुखलं आणि पेशंट मृत्युमुखी पाहावं. सो दिस इज कॉल्ड अ सडन कार्डियक डेथ. दिस कॅन बी ऑल्सो वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ हार्ट अटॅक. सर तुम्ही जसं म्हणालात की 2 प्रकार आहेत, एक अँजिओप्लास्टी आणि ट्रीटमेंट ऑफ हार्ट अटॅक आहे, हे नक्की काय आहे? ट्रीटमेंट ऑफ हार्ट अटॅकसाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. बेसिकली काही मेडिकल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, काही विशेष गोळ्या आहे ज्याला ॲस्पिरिन सर्वात कॉमन आपण जे ऐकून आहे, आणि बाकीचे ब्लड थिनिंग मेडिसिन्स आहे, कोलेस्ट्रॉल मेडिसिन्स आहे, अँटीप्लेटलेट मेडिसिन्स हे अर्जंटमध्ये देणे. आणि 2 प्रकारे अजून मेजर ट्रीटमेंट होऊ शकते ज्याच्यात रक्तवाहिन्या ब्लॉकेज उघडण्याचं प्रक्रिया असतं, त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, हार्ट अटॅक आल्या फर्स्ट 1 आवरमध्ये आपण या पेशंटला कॅथलॅब म्हणजे एक प्रोसिजर रूम आहे जिथे व्यवस्थितपणे आपल्या हार्टच्या रक्तवाहिन्या आपण तपासतो आणि त्याच्यातले जे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहे त्या ब्लॉकेजेस काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. हे विदिन 1 आवर करायला पाहिजे. सो ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण हॉस्पिटलमध्ये येऊन आपण ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. सेकंड ट्रीटमेंट कुठे कुठे काय होतं की अँजिओप्लास्टीची सगळी सोय प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असेल का, नाही. कुठे कुठे छोट्या सेंटर्समध्ये जिथे हार्ट अटॅक आलेले पेशंट आहे आणि आपल्याकडे सोय नाही आहे अँजिओप्लास्टीची, याला आपण दुसऱ्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो फार्माको इन्व्हेसिव्ह मॅनेजमेंट, तिथे एक रक्त थिनिंग ब्लड थिनिंगचं एक स्पेशल इंजेक्शन दिले जातात. काही वेगवेगळ्या पद्धतीचे इंजेक्शन आहे. काही इंजेक्शन एवढे स्पेशल आहे की दे स्टार्ट ॲक्टिंग विदिन 5 सेकंड्स. सो दिस 5 सेकंड्सवाला ॲक्ट होणारा इंजेक्शन, दिस इज रिअली अ बोन फॉर कार्डिओलॉजी ॲक्च्युअली. आणि याच्यामुळे आपल्याला टाईम मिळतो की बाबा रक्तवाहिन्यामधला जो ब्लॉक आहे किंवा काही क्लॉट असतात ते काही प्रमाणात विरघळू शकतात आणि थोडंसं फ्लो चालू होतो. मग आपण या पेशंटला हायर सेंटरला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला एकदा पेशंट स्टेबल झाला की वेळ मिळतो. याला आपण फार्माको इन्व्हेसिव्ह अप्रोच म्हणतो. सर तुम्ही जसं म्हणालात की अँजिओप्लास्टी आहे, खूप लोक घाबरून जातात, तर या अँजिओप्लास्टीसाठी काही नवीन तंत्र उपलब्ध आहेत का, तर त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकता तुम्ही? येस, अँजिओप्लास्टीसाठी घाबरण्यासारखं काही नाही आहे. बेसिकली अँजिओप्लास्टी हा अतिशय उत्तम ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट बघतोय कुठे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे, काय होतंय त्या रक्तवाहिन्यामध्ये, आणि मग तिथे जाऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्टेंटिंग करतो, बलून करून मग स्टेंटिंग करतो. याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. अँजिओप्लास्टीमध्ये खूप सारे मॉडिफिकेशन्स आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेंट्स आलेले. आधी आपण जे करायचो त्याला आपण प्लेन बलून अँजिओप्लास्टी म्हणायचो, की जिथे फक्त बलून फुगवले जात होते आणि दॅट वॉज द ओनली ट्रीटमेंट विच वॉज अवेलेबल अबाउट 30-40 इयर्स बॅक. पण काय होत होतं की या लोकांमध्ये 30% चान्स होते की रिस्टेनॉसिस किंवा परत ब्लॉकेज होण्याचे. मग जसं जसं मॉडिफिकेशन होत गेलं तसं काही वेगवेगळे स्टेंट्स येत गेले. फर्स्ट जनरेशन स्टेंट्स, दीज आर कॉल्ड एज बेअर मेटल स्टेंट्स. बेअर मेटल स्टेंट्स म्हणजे काय की याच्यावरती औषध नव्हतं, दे वर लाईक स्टेनलेस स्टील ट्यूब्स छोटे छोटे, विच हार्टमध्ये आपण डिप्लॉय करायचो किंवा हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये डिप्लॉय करायचो आणि त्याच्या थ्रू रक्तप्रवाह चांगला व्यवस्थितपणे व्हायचा. पण जसं ॲडव्हान्सेस होत गेले तसं हे बेअर मेटल स्टेंटपासून आपण गेलो ड्रग एल्युटिंग स्टेंट्सपर्यंत. आता आपल्याकडे सध्या 4th जनरेशन ड्रग एल्युटिंग स्टेंट्स आहे उपलब्ध, ज्याच्यात फर्स्ट जनरेशनपासून 4th जनरेशनपर्यंत काही टेक्निकी मॉडिफिकेशन होत गेलेले आणि काही औषधांमध्ये मॉडिफिकेशन होत गेलेले, ज्याच्यामुळे हे स्टेंटचे जे रिस्टेनॉसिस होतात किंवा परत ब्लॉक होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण रिस्टेनॉसिस म्हणतो, हे कमी होत होत अबाउट 2 to 3% रिस्कवरती आलेलं आहे. सो दिस इज हाऊ अँजिओप्लास्टी इज इव्हॉल्व्ड. आता हे स्टेंटिंगसाठी अजून काही महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे काय की खूप सारे मॉडिफिकेशन्स आहे. टेक्निकी तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इमेजिंग फॅसिलिटीज आहे. इमेजिंग म्हणजे काय की ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी एक इमेजिंग आणि दुसरं इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड, हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे इमेजिंग आहे ज्याच्या थ्रू आपण रक्तवाहिन्या आतमध्ये जाऊन बघतो की कसे आहे, त्याचे वॉल्स कसे, किती खराब झालेलं आहे, किती कॅल्शियम डिपॉझिट आहे, किती कोलेस्ट्रॉल जमलेलं आहे आणि मग त्या किती लेंथमध्ये डिझीज आहे. एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या जाऊ शकतात किंवा बघता येतात आणि याच्या मार्फत आपण अँजिओप्लास्टी जेव्हा करतो तेव्हा इट बिकम्स अ मोर ऑफ टेक्निकल प्रिसिजन येतं याला काही, आणि लॉंग टर्म रिझल्ट ज्याला आपण म्हणतो ते अतिशय उत्तम आहे सध्या अँजिओप्लास्टीमुळे. सर पण जेव्हा आपण अँजिओप्लास्टी झाली तर अँजिओप्लास्टीनंतर रुग्णांनी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? अँजिओप्लास्टी हा एवढा विकसित झालेला तंत्रज्ञान आहे. जनरली हल्ली आपण 2 ते 2च दिवसात आपण पेशंटला घरी पाठवू शकतो. सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय अँजिओप्लास्टी झाल्यावर की आपल्याला गोळ्या व्यवस्थित घेणे
हे फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. ब्लड थिनिंगच्या गोळ्या हे अतिशय महत्त्वाचे आहे अँजिओप्लास्टी झाल्यावर. सेकंड महत्त्वाचं काय आहे की ज्याच्यामुळं आपल्याला अटॅक आलेले काही रिस्क फॅक्टर्स जे आपण डिस्कस केले, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल डिपॉझिट्स आहे, स्मोकिंग आहे, काही सवयी आपल्याला बदलायचे. या सवयी बदलण्यासाठी आणि बदलण्याचे जे प्रयत्न आहे दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण म्हणतो की बाबा आपण व्यवस्थितपणे झोप घ्यायला पाहिजे. 6 to 8 hours ऑफ स्लीप इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. गुड फूड, गुड डाएट, हेल्दी डाएट, दिस इज अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर्स. या जेव्हा गोष्टी आपण करू तेव्हा आपल्याला काही विशेष प्रॉब्लेम परत व्हायला नाही पाहिजे. सर, बायपासबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता का तुम्ही? येस, बायपास म्हणजे काय आहे की बेसिकली ज्या वेळेस रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त ब्लॉकेजेस असतात त्यावेळेस आपण बायपास ही टेक्निक वापरतो, ज्याच्यात एक दुसरा रस्ता तयार केला जातो जिथनं आतल्या बॉडीजचे काही रक्तवाहिन्या घेतले जातात आणि डिस्टल टू द ब्लॉकेजेस तिथे आपण इम्प्लांट करतो. पण हाऊएव्हर आता जसं जसं टेक्निकी ॲडव्हान्टेज होत चाललं आहे अँजिओप्लास्टी, वी हॅव सीन लॉट ऑफ पेशंट्स ज्याला आपण बायपासपर्यंत जाऊनच देत नाही. म्हणजे आपण यांना मल्टिपल अँजिओप्लास्टी किंवा मल्टिपल स्टेंटिंग ज्याला आपण म्हणतो विथ वेरियस काइंड ऑफ मोडॅलिटीज, जिथे समजा कॉम्प्लेक्स गोष्टी आहे ते आपण अँजिओप्लास्टीद्वारा हल्ली ट्रीट करू शकतो. की बायपास न होणे दॅट वॉज माय मेन इंटेन्शन. की कसं की अँजिओप्लास्टीमध्ये सेकंड डे, थर्ड डेमध्ये पेशंट घरी जाऊ शकतो. बायपासमध्ये साधारणपणे एक 8 ते 10 दिवस आपल्याला हॉस्पिटलायझेशन लागू शकतात. वेरियस टेक्निकल टीम ॲडव्हान्टेजेसमुळे आपल्याला सध्या अँजिओप्लास्टीद्वारा बरंच काही करता येतं. अगदी सर, तुम्ही तसं मगाशी म्हणालात की स्टेंट्स, विरघळणारे स्टेंट्स म्हणजे काय, त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल? हो, विरघळणारे स्टेंट्स हा एक नवीन तंत्रज्ञान, जसं मी म्हटलं ॲडव्हान्सेस होत चाललेले ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक क्षेत्रात. जसं कार्डिओलॉजीमध्ये हे स्टेंट्समध्ये ॲडव्हान्सेस आहे ज्याला आपण म्हणतो विरघळणारे स्टेंट्स. विरघळणारे स्टेंट्स आत्ता जे आपल्याकडे अवेलेबल आहे दीज आर कॉल्ड सेकंड जनरेशन स्टेंट्स. एकदा आपल्याकडे विरघळणारे स्टेंट आले होते काही वर्षांपूर्वी, पण ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लेम थोडंसं त्याला आपल्याला विड्रॉ करावं लागलेलं. पण सध्याचे जे क्वालिटीचे जे स्टेंट्स आलेले हे अतिशय उत्कृष्ट आहे. हे विरघळतात ओव्हर अ पिरियड ऑफ 2 to 2.5 years आणि 2.5-3 वर्षानंतर आपल्याला ब्लड थिनिंग मेडिसिन हे बंद करता येतात. हे सर्वात मोठं इम्पॉर्टंट हे आहे. अच्छा सर, हार्ट फेलियरबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता? हार्ट फेलियर, ओके. हार्ट फेलियर म्हणजे काय की बेसिकली जेव्हा आपलं हार्टचं पंपिंग कमी होतं यांच्यामुळे जे होणारे त्रास आहे त्याला आपण हार्ट फेलियर म्हणतो. हार्ट फेलियर पंपिंग कमी होण्यामुळे होऊ शकतं किंवा हार्ट फेलियरमध्ये पंपिंग नॉर्मल आहे पण हार्टची जी कपॅसिटी आहे फायब्रोसिस होतं त्याच्यामुळे आणि डायस्टोलिक डिस्फंक्शन किंवा इलास्टिसिटी ऑफ द हार्ट इज लॉस्ट आणि याला आपण त्याच्यामुळं हार्ट फेलियर होऊ शकतो. तर याच्यामुळे काय होतं की हार्ट फेलियरमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे हार्ट फेलियर होऊ शकतं. मोस्ट कॉमन कॉज अगेन इज इस्किमिक हार्ट डिसीज. हावर बाकीचे कारणं म्हणजे काय की वाल्व्हमध्ये प्रॉब्लेम असणं, काही वाल्व छोटे झालेले, काही वाल्व लिकेज झालेले, काही मसल डॅमेज झालेले, खूप वर्षापासून मसल कार्डिओमायोपॅथी ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यामुळे हार्ट फेलियर होऊ शकतं. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे माझा की TARV म्हणजे नक्की काय? TARV म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परक्युटनस एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंट किंवा परक्युटनस एओर्टिक वाल्व इम्प्लांटेशन हा एक TAVR म्हणजे प्रकार आहे. म्हणजे काय की हार्टमध्ये बरेचसे वाल्व आहे, म्हणजे 4 वाल्व इम्पॉर्टंट असतात. वन इज मायट्रल वाल्व, सेकंड इज एओर्टिक वाल्व, थर्ड वन इज ट्रायकस्पिड वाल्व अँड फोर्थ वन इज पल्मनरी वाल्व. या 4 वाल्वमधला जो एक एओर्टिक वाल्व आहे या पद्धतीमध्ये वाल्व जेव्हा छोटा झालेला असतो, आकुंचन झालेला असतो, याला आपण म्हणतो एओर्टिक स्टेनॉसिस. काही वेळेस काही लिकेजच्या पेशंटला सुद्धा ज्याला आपण म्हणतो एओर्टिक रिगर्जिटेशन. याला आपल्याला टेक्निक म्हणजे काय की विदाउट ओपनिंग द बॉडी, विदाउट एनी स्टिचेस ऑन द बॉडी, वी कॅन रिप्लेस दिस हार्ट वाल्व. या पद्धतीला आपण TAVR किंवा परक्युटनस एओर्टिक वाल्व इम्प्लांटेशन म्हणतो. आता वाय वी वॉन्ट टू डू दिस, कारण काय दिस एओर्टिक वाल्व जे खराब होतात जनरली हे एल्डरली लोकांमध्ये, म्हणजे काय 60 वर्षाच्या पुढे खराब होतात, 70 वर्षाच्या पुढे खराब होतात. आपल्याकडे थोडी लॉंगिटिव्हिटी कमी आहे, पण पाश्चात्य देशांमध्ये आपण जर का पाहिलं तर लोक 80 years, 90 years, 100 years पर्यंत सहजपणे जिवंत राहतात. त्याच्यामुळं हा डिसीज जो आहे हा वाल्व डिसीज, वाल्व ऑफ एल्डरली डिसीज आहे. मग हे लोकांना मल्टिपल कोमॉर्बिडिटीज असतात. काही लोकांना डायबिटीज आहे, काही लोकांना दमा आहे, बरोबर ब्लड प्रेशर आहे, असे मल्टिपल कोमॉर्बिडिटीज, क्रिएटिनिन वाढलेलं आहे, किडनी खराब आहे. तर या पेशंटला जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो किंवा सर्जरीसाठी घेतो तर आपल्याला ओपन हार्ट सर्जरी किंवा ओपन वाल्व रिप्लेसमेंटची रिस्क ही खूप जास्त होऊ शकते.
त्याच्यासाठी आपण हे तंत्रज्ञान डिझाईन झालेलं आहे आता की ज्याच्यात आपल्याला फिमोरल आर्टरी किंवा पायाच्या एक छोट्याशा नसमधनं एक विदाऊट लेस देन 1 mm एक पंक्चर घेतलं जातं. त्याच्यातनं काही स्पेशल कॅथेटर्स हार्टपर्यंत जातात आणि आपण या कॅथेटर्स थ्रू हार्ट वाल्व रिप्लेस करू शकतो. दिस इज मोस्ट कॉमन विथ एऑर्टिक वाल्व, इज वेल एस्टॅब्लिश्ड आणि याला आपण म्हणतो TAVR किंवा TAVI, टावी ज्याला म्हणतो किंवा टॅवर म्हणतो आपण याला. तसंच वेगवेगळ्या बाकीच्या वाल्ववरती सुद्धा परक्युटनस उपचार होऊ शकतात, ज्याला आपण मायट्रल वाल्व जेव्हा आकुंचन झालेलं आहे ज्याला आपण म्हणतो मायट्रल स्टेनोसिस, याला आपण वाल्व बलूनद्वारा फुगवून वाल्व हे करू शकतो, ज्याला आपण म्हणतो बलून मायट्रल वाल्वोप्लास्टी. काही वेळेस वाल्वमध्ये लिकेजेस खूप जास्त झालेले असतात, जसं मायट्रल लिकेजमध्ये मायट्रल वाल्वमध्ये लिकेज असेल याला आपण म्हणतो मायट्रल रिगर्जिटेशन. या लोकांमध्ये थोडंसं जरी चाललं तर आपल्याला दम लागायला लागतं आणि हार्ट मोठं होत चाललेलं असतं. तर याला सुद्धा आपल्याला परक्युटनसली ठीक करता येतं, ज्याला आपण म्हणतो की मायट्रा क्लिपद्वारा. पण ऑफकोर्स दीज आर न्यूअर मॉडर्न टेक्नॉलॉजी. त्याच्यासाठी आपल्याला सखोल पेशंटची काय काय क्षमता आहे, काय पेशंटचे सिम्पटम्स काय आहे, पेशंटचे बाकीचे रिपोर्ट्स काय, 2D एको रिपोर्ट काय, वाल्व्स कसे आहे, किती रिगर्ज आहे, किती लिकेज आहे, मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे CT स्कॅन केले जातात. त्याच्यावरनं ह्या सगळ्यावरनं आपण हे ठरवतो की कुठल्या पेशंटला कुठली टेक्निक इज बेटर फॉर ट्रीटमेंट. म्हणजे तुम्हीच सांगता की कोणती ट्रीटमेंट व्यवस्थित आहे कोणती नाही त्यांना. पण सर पेसमेकर सुद्धा एक आहे, पेसमेकर बद्दल तुम्ही काय सांगाल? पेसमेकर म्हणजे काय की जसं आपल्याला माहिती आहे की एखादी ट्यूब चालू होण्यासाठी किंवा एक इलेक्ट्रिक करंट जावं लागतं, तसं हार्ट चालू राहण्यासाठी आपल्याकडे एक हार्टची कंडक्शन सिस्टीम आहे किंवा हार्टची लाईट सिस्टीम आहे, ज्याच्या थ्रू करंट जातं आणि मग हार्ट प्रत्येक ठोका एक इट कीप्स ऑन पंपिंग ठक 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 रेग्युलरली. आपल्याला काय पाहिजे की जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा हार्टबीट फास्ट व्हायला पाहिजे, जेव्हा आपण रेस्ट करतो तेव्हा आरामात आपले हार्टबीट कमी व्हायला पाहिजे. दिस इज नॉर्मल कंडक्शन सिस्टीमचं फंक्शन. पण जेव्हा कंडक्शन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होतात त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर लागू शकतात. प्रॉब्लेम म्हणजे काय की जेव्हा ठोके खूप जास्त वाढतात त्याला आपण वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात, ज्याला व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणतो. याच्यामुळे हार्टबीट खूप फास्ट होतात आणि ब्लड सप्लाय टू अदर पार्ट्स ऑफ द ऑर्गन खूप कमी होऊन जातं किंवा ब्रेनला ब्लड सप्लाय होत नाही आणि आपण चक्कर देऊन पडू शकतो, सडनली कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. याच्यासाठी आपण ऐकतो बऱ्याचदा की काही शॉक दिला होता पेशंटला, तर हे शॉक देण्याचे जे तंत्रज्ञान आहे हे आपण आतमध्ये इम्प्लांट करू शकतो. याला आपण म्हणतो इंट्राव्हेंट्रिक्युलर कार्डियक डिफिब्रिलेटर आणि ICD म्हणतो याला. हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ICD आहे जे आपल्याला आतमध्ये टाकता येतात. हे फास्ट हार्ट रेट किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन या आजारासाठी आहे. काही वेळेस ठोके खूपच कमी होऊन जातात, जेव्हा आपण ऐकतो की ठोके खूप 30-40 झाले आणि मग चक्कर देऊन खाली पेशंट पडला, याला आपण म्हणतो सायनस ब्रॅडिकार्डिया किंवा सिक सायनस सिंड्रोम. याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पेसमेकर्स अवेलेबल आहे जे आपण त्यांना इम्प्लांट करू शकतो आणि ठोके नियमित करण्याचा प्रयत्न होतो याच्याने. आणि मग हे पेशंट पुढे एक 10 वर्ष 20 वर्ष वॉट एव्हर दे कॅन स्टे अलाइव्ह विदाउट एनी प्रॉब्लेम. अच्छा सर, मला हे विचारायचं आहे की कोणत्या वयामध्ये जास्त उद्भवतो हृदयरोग? हृदयरोग असं वयाचं नाही, दे सम कंजायटल हार्ट डिसीज ज्याला आपण म्हणतो की कंजायटल हार्ट डिसीज म्हणजे छोट्या मुलांमध्ये जे आजार होणार आहे हृदयामुळे त्याला आपण कंजायटल हार्ट डिसीज म्हणतो. याच्यामध्ये काय काय येऊ शकतं की वेगवेगळ्या प्रकारचे होल, आपण बऱ्याचदा ऐकतो की बाळाच्या छातीमध्ये होल आहे म्हणून, याला वेगवेगळ्या प्रकारचे होल असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे वाल्व डिसीज असू शकतात छोट्या मुलांमध्ये. जसं एऑर्टिक ASD म्हणतो त्याला, VSD म्हणतो, वरच्या चेंबर्समध्ये जे होल असतात त्याला आपण ASD म्हणतो, खालच्या चेंबर्सचे होल जे असतात त्याला आपण VSD म्हणतो. तर या वेगवेगळ्या प्रकारचे होल असू शकतात. याच्यावरती वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. काही होल स्वतःहून बंद होतात, काही होल बंद होत नाही, ज्याला आपल्याला आयदर ऑपरेशन किंवा सर्जरी किंवा डिव्हाइस क्लोजर्स ह्या गोष्टी कराव्या लागू शकतात. बाकीचे अजून कंजायटल हार्ट डिसीजमध्ये बरेचसे प्रकार असतात. इट्स अ व्हेरी बिग टॉपिक ऑफ कंजायटल हार्ट डिसीज इटसेल्फ ॲक्च्युअली. सर, हा रोग उद्भवूच नाही, हृदयरोग नाही उद्भव, त्यामुळे कोणती काळजी घ्यावी प्रेक्षकांना तुम्ही? आपल्याला हार्ट डिसीज न होण्यासाठी काय करायचं हा थोडक्यात तुमचा प्रश्न आहे. याच्यासाठी आपल्याला पाहिजे की नियमितप्रमाणे गुड लाईफस्टाईल, ज्याच्यात आपण व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, आपण फॅटी फूड अवॉइड केले पाहिजे, खूप तेल घी या पदार्थांचं सेवन न करता पाहिजे, प्रोसेस फूड
हे कमी खायला पाहिजे. रेड मीट किंवा हाय ॲनिमल मीट समटाइम्स इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स. याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ते होऊ शकतं. गुड इंटेक ऑफ फ्रूट्स, कमी मीठ खाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीज कंट्रोलसाठी काय की आपल्याला व्यवस्थितपणे वेगवेगळ्या मेडिसिन्स विच आर अवेलेबल विच वी हॅव टू टेक. आणि आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे काय, कमीत कमी अर्धा ते पाऊण तास रोज आठवड्यातनं ॲटलीस्ट 5 days a week इज कंपल्सरी ॲज एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज. आयदर यू गो फॉर ब्रिस्क वॉक, यू गो फॉर स्विमिंग, यू गो फॉर सायकलिंग. हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक्सरसाइज घेऊ शकतो. मग मॉडरेशन ऑफ लाईफस्टाईल म्हणजे काय की आपल्याला अल्कोहोल इंटेक मॉडरेशन एक कमी प्रमाणात घ्यायचं. खूप लोक खूप एक्सेस अल्कोहोल घेतात. दॅट इट सेल्फ कॅन कॉज हार्ट डिसीजेस. इट कॅन कॉज कार्डिओमायोपॅथीज. इट्स कॉल्ड अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी. किंवा हायपरटेन्शन आणि डायबिटीजचं प्रमाण या लोकांमध्ये, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण या लोकांमध्ये वाढू शकतं. त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. तर हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणे, अल्कोहोल कंट्रोल करणे, स्मोकिंग जसं मी तुम्हाला म्हटलं की हे कट करणे आणि वेगवेगळ्या अंमली पदार्थाचं सेवन हे कट करणं, पर्टिक्युलरली यंग लोकांमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट हार्ट डिसीजेस. सर, एक लास्ट माझा प्रश्न, शेवटी आपण भावनिकदृष्ट्या जाऊ. जर आता समजतं की हृदयाचे विकार आहेत किंवा काही आजार उद्भवला आहे, तर रुग्णाचे घरातले किंवा नातेवाईक घाबरून जातात, तर त्यांना तुम्ही प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल, त्यासाठी काय काळजी घ्यावी? हे बघा, आपण फर्स्ट थिंग आपल्याला हे कळायला पाहिजे, जे मी सिम्पटम सांगितले तुम्हाला, जर का असं वाटत असेल की आपल्याला त्रास होतोय, तर फर्स्ट इम्पॉर्टन्स इज टू एक्सेप्ट की मला त्रास होतोय, मला अर्जंट याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, मला अर्जंट नियरेस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG करायला पाहिजे, आपल्याला हार्ट अटॅक येतोय का नाही होतोय हे बघून घ्यायला पाहिजे. मग त्याचे स्पेशल रिपोर्ट्स असतात, काही ट्रीटमेंट असेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट होईल योग्यरित्या. आणि आपल्याला हे कळायला पाहिजे की बाबा वन्स ट्रीटमेंट घेतलेली, डॉक्टरनी जे सांगितलेलं आहे, लाईफस्टाईल आपण पुन्हा नॉर्मलाइज होऊ शकतो. असं नाही की एकदा हार्ट अटॅक आला म्हणजे आयुष्यभर आपलं आयुष्य संपून गेलं. इथे खूप मॉडिफिकेशन आहे, खूप ट्रीटमेंट, वेगवेगळ्या पद्धती आहे, ज्याच्यामुळे रेग्युलर तुम्ही तुमचे परत ॲक्टिव्हिटी रुटीन परत स्टार्ट करू शकता आफ्टर अ वीक ऑर सो. अगदीच. सरांनी अगदीच उत्कृष्टरित्या आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा असेल किंवा कोणतीही क्वेरी असेल, कोणतीही शंका असेल, तर सरांचं ऑफिस पुण्यामध्ये आहे 2 ठिकाणी. जो नंबर डिस्प्ले होतोय, शो होतोय, त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता, सरांशी अपॉइंटमेंट घेऊ शकता, सरांना भेटूही शकता. तर सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तर डॉक्टर मंत्रा या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.